नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर ही आपली पेपर बाइंडिंगची मशीन आहे हायटेज कंपनीची आणि पूर्ण आपली मशीन हे बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये जबरदस्त अशी आपली हायटेकची ही मशीन आहे. हे बघा, ही पाठीमागल्या साईडनं ही मशीन आपली अशी दिसते आणि इथून सप्लाय दिलेला आहे 220 व्होल्टचा AC सप्लाय पूर्ण. हे बघा, आता आपण बघूयात मशीनबद्दलची माहिती. तर आता आपण पहिल्यांदा मशीनला आपल्या 220 व्होल्टचा AC सप्लाय द्यायचा आहे. मी आता ऑन केलेली आहे मशीन ऑन केल्यानंतर या ठिकाणी हायटेकचं आपल्या कंपनीचं नाव येईल आणि मशीन आपली या ठिकाणी रन करण्यासाठी चालू होईल. तर आता आपण एक पार्टबद्दल या ठिकाणी माहिती घेऊ. तर प्रथमतः या ठिकाणी हा आपला डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये या ठिकाणी आपल्याला ॲटोमॅटिक, मॅन्युअल आणि फास्ट मोडमध्ये या ठिकाणी आपण मशीन रन करू शकता. तर आपण एक आता आपण स्टेप बाय स्टेप करून बघूयात. तर या ठिकाणी आता चेक दिलेला आहे. तर चेकमध्ये या ठिकाणी मशीनचे सेन्सर बिन्सर आहेत, ते चेक कसे करायचं या ठिकाणी आपण ते बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे होम पेजमध्ये आहे ग्लू टेम्परेचर. तर हा आहे या ठिकाणी ग्लू टेम्परेचर. बघा इथे बघा, हा ग्लू आहे आणि हा ग्लू गरम झाल्यानंच या ठिकाणी आपली मशीन रन होणार आहे आणि आपलं पेपरचं बुक बाइंडिंग होणार आहे. त्याच्यानंतर क्लॅम्पिंग प्रेशर आहे 90, म्हणजे हे क्लॅम्पिंग प्रेशर आहे. या ठिकाणी आपण किती प्रेशर ठेवायचं ते ॲडजस्टमेंट करू शकता. आणि हे आहे मित्रांनो क्लॅम्पिंग टायमिंग, म्हणजे किती मिनटासाठी किती सेकंदासाठी या ठिकाणी आपल्याला फिटिंग करून ठेवायचा आहे तो बुक, त्याच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर वर्क काउंट, म्हणजे या ठिकाणी आपण किती जॉब केले ते आहे. आणि इथं सेट टेम्परेचर 60 आपलं टेम्परेचर आहे आणि त्याच्यानंतर सेट. तर आता ही ग्लू मिक्सिंग होणार आहे. तो ऑन ठेवलेला आहे आपण आपला ग्लूनिंग होण्यासाठी. त्याच्यानंतर ही सगळी फंक्शन या ठिकाणी दिलेली, लँग्वेज दिलेली आहे, फिनिशिंग टाईम दिलेला आहे, क्लॅम्पिंग टाईम दिलेला आहे, मोटर टाईम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी टेस्ट दिलेली आहे. आता टेस्टमध्ये जर तुम्ही बघितला तर क्लॅम्प बुक आहे, लुजर बुक आहे, मूव लेफ्ट आहे, मूव राईट आहे आणि मायलिंग कटर आहे, पुन्हा रबर रोलर आहे, हिटिंग आहे, ड्राफ्ट माउंट आहे, पुन्हा प्लॅटफॉर्म राईज आहे आणि मूव रॉक आहे. तर आता आपण एक ह्याचं माहिती घेऊ. आता क्लॅम्प बुक जर केलं तर या ठिकाणी आता बघा, हे बघा, आता क्लॅम्प बुक म्हणजे क्लोज झालेला आहे. आणि लुजर बुक, आता इथं आपण 2 नंबरचं ऑप्शन लुजर बुक केलं तर या ठिकाणी आपण ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरती तर आता या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग करायचं आहे. या ठिकाणी असं क्लोज करायचं आहे. त्याच्यासाठी हे 2 बटन दिलेले आहेत आपलं मूवमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर आता मूव लेफ्ट आणि राईट. तर आता हे बघू शकता, मूव लेफ्ट आणि मूव राईट हे आपल्या इथे या ठिकाणी जाईल. ओके, आता लेफ्ट केल्यानंतर साईडला ओके. आता मुव्हिंग रॉस. त्याच्यानंतर आता इथं मायलिंग कटिंग, हे बघू शकता, ही मायलिंग कटिंग म्हणजे हा जो पेपर टाकले पेपरच्या डाऊन साईडला, म्हणजे खाल्ल्या साईडला थोडं कटिंग केल्यानंतरच या ठिकाणी आपलं तो पेपर ग्लू जो असेल तो या ठिकाणी लागेल आणि त्यानंतरच पुढे जाईल. आता या ठिकाणी मी मायलिंग कटिंग करतो याची. हे बघू शकता, असा फिरतो आणि जोपर्यंत इथं आला तोपर्यंत ही कटिंग होती. वरती ब्लेडचे धार दिलेले आहे आणि हा हिटिंग आहे मित्रांनो, आणि हा आहे रबर लोलर. तर या ठिकाणी बघू शकता, याचं या ठिकाणी ग्लू लागतो. हे बघा, ओके. आणि हा आहे प्लॅटफॉर्म राईस. बघू शकता, वरती येतो आणि इथे क्लॅम्पिंग होतं आपला बुक. त्याच्यानंतर या ठिकाणी खालती डाऊन होतो ऑटोमॅटिक. ओके. तर आता आपण बघूयात की एक पेपर बुक, म्हणजे बुक बाइंडिंग करून बघूयात. आता मी बाइंडिंग करून दाखवतो. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण अशी फिनिशिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला किती पेपरच्या, हे बघा, मी आता इथं बुक ठेवलेली आहे आणि यावरती आपला क्लोज करायचा आहे. मी आता क्लोज करतो आहे. परफेक्ट असं आपण फिक्स या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता इथून मायलिंग कटिंग होईल. त्याच्यानंतर ग्लू लागेल. ग्लू लागल्यानंतर या ठिकाणी आपण इथं कव्हर ठेवलेला आहे बुकचा कव्हर घेईल आणि आपलं बुक या ठिकाणी बाहेर पडेल. तर आता आपण आपल्या मशीनला डिस्प्लेमध्ये स्टार्ट करू. बघा, इथं कटिंग झाली, इथं ग्लू लागला आणि इथं आपला हा पेपरचा जो कव्हर पेपर आहे तो पण लागला. अशा प्रकारे आपलं बुक या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे बघा, फिनिशिंग बघा ह्याची मित्रांनो कशी आहे एकदम. हे बघा,
हे बघा. आता तुम्हाला दाखवतो आतमधून. हे बघा. एकदम जबरदस्त अशी आपली बाइंडिंग झालेली आहे. हे बघा. तर ही जर मशीन जर कोणाला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी हायटेच कंपनी प्रायव्हेट लिमिटेड लोअर परेल आपलं ऑफिस आहे. तिथून पण तुम्ही संपर्क साधू शकता. तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे आणि स्क्रीनवरती पण कंपनीचा या ठिकाणी नंबर आणि लोगो पण टाकलेला आहे. तिथून पण तुम्ही ही मशीन या ठिकाणी परचेस करू शकता. धन्यवाद.